थँक्यू डीजे. चला बॅट्समन पाठवून द्यायचे लगेच. चला सहकार्य करा, थोडं सहकार्य करा. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेरून जायचं आहे. जो लोग मैदान के अंदर से जा रहे हैं उनको विनंती है कि आप मैदान के बाहर से जाइए. पहिलं षटक हाताळण्यासाठी महेश भोईर बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेला आहे. दोन सलामीवीर पादपन सचिन लोंढे आणि कृष्णा लोंढे. स्ट्राईक वरती कृष्णा तर नॉन स्ट्राईक एंड वरती सचिन. पहिलं षटक हाताळण्यासाठी महेश. बतोया अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा शेलार मैदानावरती जी स्पर्धा चालू आहे अष्टविनायक चषक, त्या चषकामध्ये सुपर 3 मध्ये त्यांनी क्वालिफाय केले आहे कालच्या दिवसामध्ये. आणि आजच्या दिवसामध्ये या मैदानावरती ते आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. पंचांचा इशारा येतोय सामन्याला सुरुवात. आपले दोन ऑफिशियल विकास जिवळवी आणि जयेंद्रजी वाघे. हा पहिला मॅच. दुसरा मॅच असेल जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली. दोन्ही संघाचे संघनायक लवकरात लवकर आपण आपली उपस्थिती आपण नोंदवायची आहे. पहिलाच बॉल वाईट एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण पाहतो. हा चेंडू त्या हाताला गेलाय. एक्स्ट्रा धावेने सुरुवात इथे झालेली आहे. एक धाव ही धाव फलकावरती. जोरकस मारण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित घेता आलेला नाहीये. फक्त एक सिंगल धाव मिळेल. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र बॅट अँड बॉल संपर्क तेवढं चांगलं झालेला नाहीये. फक्त एक सिंगल धाव मिळाली. या सिंगल धावेने धावफलक 2 या धावसंख्येवरती. कारण पहिला चेंडू वाईट हाताला गेला होता. 3 षटकाचा सामना आहे. 3 षटकामध्ये कुठेतरी जास्तीत जास्त धावा या धावफलकातील लावण्याचा प्रयत्न असेल. स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला गेलाय. एक धाव कंप्लीट दिसाव्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पलून पूर्ण केली गेली. चांगली रन बिटवीन द विकेट्स तिथे पाहायला मिळेल सचिन आणि कृष्णा याची. या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. आज देखील आपल्याला 12 संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील या मैदानावरती. यावेळेस मिस्टाईम फटका झालेला आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि बघा खूप चांगला झेल इथे पकडला गेलाय. पहिला गडी तंबूच्या आशेला परततोय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. पहिला गडी इथे बाद झालेला. धावफलक आपण जर बघितलं तर फक्त 4 धावा. नव्याने फलंदाज गौरव येतोय. गौरवसाठी देखील वेगवान चेंडू आपण पाहतोय. ते थर्रार हा चेंडू हाताला गेलाय. बघा भन्नाट वेग इथे आपल्याला पाहायला मिळतोय. भन्नाट वेग जनरेट करतोय गोलंदाज महेश. या षटकातील चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4. यावेळेस बघा पुन्हा एकदा मिस्टाईम फटका झालेला आहे.
शतरक्षक येतोय आणि कुठलीच चुकी करत नाहीये. विशाल आला होता, विशाल थापड कुठली चुकी करत नाहीये. आणखीन एक चांगला झेल इथे पकडला गेलाय. मंगळवाराचे गोदी साला नवारा केलतई गो अंगाला. 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 डीजे सॅन्डी इन द मिक्स. राजबंधवानी मान दिला हिरव्या साडीचा. त्या किशोर बंधवानी हार हाणला नवरत्नाचा. थँक्यू. दुसरा गडी इथे बाद झालेला आहे. नव्याने फलंदाज विलास लोंढे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. चलो मैदान के बाहर से जाना है, मैच चालू है, मैदान के साइड से आना है. लोगों से गुजारिश है कि मैच चालू रहते समय आप मैदान के अंदर ना आए, आप मैदान के बाहर से जाइए. आपको गेंद लग सकती है, ध्यान में रखें. वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू इथे हाताला गेलाय. षटकाची समाप्ती, पहिलं षटक हे समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये पण पाहतोय फक्त आणि फक्त 4 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिलं षटक खूप चांगल्या प्रकारे हाताळला गेलंय महेश त्याच्याकडनं. चला दुसरा गोलंदाज लगेच आपण घेऊन या बॉलिंग मार्क वरती. जास्त वेळ खर्च करू नका. आणि यानंतरचे 2 संघ आहेत जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली. या दोन्ही संघांनी देखील आपली जी उपस्थिती आहे लवकरात लवकर नोंदवायची आहे. जेवढ्या लवकर तुम्ही इथे आपली उपस्थिती नोंदवाल तेवढ्या लवकर तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये मॅचेस होताना पाहायला मिळतील. कारण आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये थोडासा अंधार झाला होता या मैदानावरती, कारण दिवस छोटा आहे. बॅड लाईटचा प्रभाव हा जास्तीत जास्त आपल्याला लवकरात लवकर मैदानावरती अनुभवायला मिळतो. जर आपण घाई केली तर आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळायला मिळतील, लक्षात घ्या. तर आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवा. आणि दोन्ही संघाला विनंती असेल की आपण थोडासा स्पीडअप करायचा आहे. अवलेच बघा चांगला फटका आहे, मात्र शतरक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये महेश, कुठली चुकी होणार नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद होईल. विनोद लोंढे येतोय न्यू बॅटर. कट करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू आहे, अपील, यस गॉन. विनोद लोंढे आल्या पावली माघारी परततोय. बघा आणखीन एक विकेट इथे डाऊन झालेली आहे. रवींद्र येतोय, रवींद्र वळवी न्यू बॅटर इन होतोय. स्ट्राईक वरती असेल, धावफलकामध्ये पूर्णपणे स्थिरावला गेलाय तो म्हणजे 4 या धावसंख्येवरती.
हॅट्रिक बॉल आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोचण्याचा प्रयत्न करतोय मात्र पोचू शकत नाहीये. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. चेंडू डिक्लेअरच्या क्षेत्रामध्ये गेलाय. 2 धावा या धावफलकावरती नोंदवल्या जातील. या 2 धावेनिशी धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 6 या धावसंख्येवरती. 6 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 6 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. या षटकातील 4 चेंडू टाकून झाले आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पण या षटकामध्ये मोठे फटके येतील की नाही. बसून पुरी ना विचार करस त्याची ओळी ना विचार करस त्याची ओळी. अग अग माझे मैत्रीण तुला काय झाला सांग मला तुला काय झाला सांग मला. बांधावरी चालत होते पाणी डोकीवरी आणत होते तसा गुंतला रे बाय पडली तसे मी गुंतला रे बाय पडली तसे. बॉलर विशाल थापड. Hello, mic change. Hello.
हॅलो. तर 10 धावा झालेल्या आहेत आणि 11 धावाची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. तर याच्यानंतर होणारा सामना असेल जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा संघ, त्याचनंतर बिरसा मुंडा सातिवली. दोन संघाचे कर्णधार नॉनपिकच्या कॉलसाठी लगेच या. खरी किरीटा परी किरशी खरी किरीटा परी लहरी भगवान बाजीराज. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. बिरसा मुंडा सातिवली संघाचा कर्णधार लगेच या नॉनपिकच्या कॉलसाठी. तर बघा शेवटच्या दिवसामधला पहिला सामना आपण बघतोय. जर विचार करायचा गेला तर ह्या सामन्यामध्ये या असोसिएशनमधली मला वाटतं एक कमी धावसंख्या असेल ही. 9 धावा झालेल्या आहेत अवघ्या 3 षटकामध्ये. 10 धावा झालेल्या आहेत आणि 11 धावा ह्या सामना जिंकण्यासाठी लक्ष्य असेल. बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवली संघाचा कर्णधार बघा. आपण स्पर्धा बघतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गतामध्ये. आपण बघतोय सह्याद्री चषक 2024 शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. आणि शेवटच्या दिवसामधला पहिला सामना बघायला गेला तर सत्यनारायण स्पोर्ट गावराईपाडा वर्सेस अष्टभुजा लहूपाडा यांच्यामध्ये हा सामना झालेला होता. गोलंदाजी केली आपण बघतो अष्टभुजा लहूपाडा संघाने. आणि ज्यावेळी फलंदाजीसाठी आपण बघतोय गावराईपाडा संघाने प्रथम फलंदाजी करताना धावफलावर धावा लावलेल्या आहेत. त्या 10 आणि 11 धावांचं लक्ष्य असेल सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडूमध्ये ह्या 11 धावा विजयासाठी लक्ष्य असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. स्ट्राईक चॅनवर महेश आणि नॉन स्ट्राईक चॅनवर निमेश असेल. सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व प्रेक्षकांचं आणि सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणपती बाप्पाचं नाव मुखामध्ये घेऊन मी या स्पर्धेला प्रारंभ करतोय. एक जबरदस्त आयोजन बघायला मिळते आपल्याला. सह्याद्री स्पोर्ट बाफाने संघाकडून शेवटचा दिवस स्पर्धेचा आणि शेवटच्या दिवसामधला पहिला सामना. जरा 11 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये महेश आणि निमेश. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज गौरव. पहिला चेंडू, यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. लेग साईडच्या दिशेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. तर 4 धावांनी संघाची धावसंख्या 4 झालेली आहे. या पुढचा चेंडू येऊन पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याच्या प्रयत्नात. आता मात्र निर्धार चेंडूची सांगता झालेल्या आहेत. 18 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांचं लक्ष्य हे पूर्ण करायचं आहे सामना जिंकण्यासाठी. अष्टभुजा लहूपाडा संघाचं जर बघितलं तर खरोखरच चांगला संघ आहे या असोसिएशनमधला. सातत्याने चांगली कामगिरी केलतोय. या पुढचा चेंडू आपण बघतोय गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून खेळून काढला चेंडू. अशा प्रकारे फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 4 असताना पहिला गडी बाद होतोय. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. खरोखरच शिवाजी महाराजांची आठवण करून दिलेली आहे आपल्याला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी छत्रपती महाराज की जय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतो लॉग ऑफच्या दिशेला चेंडू ढकलून दिलाय गल्लीमध्ये. वन बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. ते 4 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 8 धावा. अजूनपर्यंत विजयासाठी लक्ष असेल 3 धावांचं. चांगली फलंदाजी यावेळी जीतेशच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू वन्स बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी जातो. अशा प्रकारे विजयाचा चौकार येतो आणि या चौकाराने इथे बघायला गेलं तर आई अष्टभुजा रानगाव संघ विजय संपादन करतोय आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय. श्री सत्यनारायण स्पोर्ट गावराईपाडा संघ. हार्डलक गावराईपाडा संघ आणि बेस्ट ऑफ लक अष्टभुजा लहूपाडा संघाला. तर नेक्स्ट मॅच याच्यानंतर बिरसा मुंडा स्पोर्ट सातेवली संघाचा कर्णधार जर आला असेल तर लगेच या. ह्या सामन्याचा मेन ऑफ द मॅच तर ह्या सामन्याचा मेन ऑफ द